आणि मी कुरका देव धानोरा रस्त्यावर ज्यावेळेस येत होतो आणि चांदणं पडलेलं होतं पुनवाचं आणि त्याच्यावर सायकल माझी बघितली आणि ती सायकल त्यांनी स्कोडा डिकीत गाडीत टाकली आणि मला खामसवाडीत आणून सोडलं। ही सगळा प्रवास त्या पुस्तकात आहे। आणि तुम्ही जर खामसवाडीत येऊन मी त्यांना आवाहन केलं, तुम्ही फेसबुक यूट्यूबला बघितलं असेल की माझ्या गावात महाविकास आघाडीच्या काळात 50 लाखाचं काम दाखवा, मी 60 कोटीचा निधी दाखवला। मी ह्या ट्रॅकवर यायला देवाल कर 60 कोटीचा वर्क ऑर्डर 3 डिजिटल करून लावले। तुम्ही फेसबुकला बघितलं असेल, व्हॉट्सअपला बघितलं असेल, नाहीतर आता येऊन बघा, तुम्ही एक गाडी करा। आणि हे सगळं काम करीत असताना कुठलीही तानाजीराव सावंत साहेब या माणसानं टक्केवारी मागितली नाही। ज्या माणसाला 10 कोटी रुपये देऊन तिकीट आणून दिलं, त्यांच्याच वाक्यात त्यांनी मला जाऊ नको म्हणत होते, त्यांचे वाक्यात ह्या युट्यूबच्या मला सगळी आर्थिक मदत खासदार केला त्यांनी केली। त्यांच्याच वाक्यात 2014 ते 19 मध्ये उद्धव साहेब ठाकरे यांनी ह्यांना भेट दिलेली नाहीत। त्यांचे वाक्यात मी पंचायत समिती सदस्य होतो, माझा प्रत्येक वेळेस बळी दिला। तुम्ही आज ही सगळा राजकीय प्रवास करीत असताना मला खूप वाढायला मी 2 तास त्यांनी आधीच संयोजकांनी सांगितलं, परंतु माझ्यावर सोबत जी आलेत, सोबत आलेले आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि माझे सहकारी चेअरमन यांनी सांगावं उठून की त्यांनी 1 वर्षात प्रवेश केल्यानंतर एक डीपीटीसी झाल्याच्या नंतर आले आणि दुसरी डीपीटीसी व्हायची होती तर आचारसंहिता, तरी सुद्धा विविध निधी किती आणलाय त्यांनी उठून सांगावं। आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करताना तुमच्या गावात काय उभारून करा, तुम्ही ही करा का त्यांना आमदार खासदार मंत्री आपण कवर मत द्यायची की खामसवाडी असेल, अगर जी गावाची त्यांची असेल, महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी काय निधी दिला, 3 डीपीटीसी वाटल्यात गडाख साहेबांनी। कोरोनाचं कारण सांगू नका, 3 डीपीटीसी वाटून तुम्ही 3 अर्थसंकल्प 2-3 काय काम केले ही लोकांना सांगा आणि हे करा, भावनिकतेच्या जीवावर होऊ नका। आणि ह्या अजितदादा पिंगळे आणि त्यांचा सत्कार लय जीव आमचा, तुम्हाला काय माहिती आहे, 2009 ला निवडून आले, त्यांचा नागरिक सत्कार आम्ही केला, आम्हाला मारलं 2009 ला आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचं नेतृत्व स्वीकार म्हणणारे खासदार म्हणल्यानंतर मला तुमच्या सोबत राहायचं नाही, माझ्या आयुष्यात तुम्ही माझं उपसभापती पद घालविलंय आणि आता सुद्धा सरपंच पद घालवायचंय का? अजित पिंगळे आणि ते सन्मान्य त्यावेळेस 2009 ला आले, त्यावेळेस ते म्हणले की मी जरी आमदार असलो तरी नावानं खरा आमदार ही अजितदादा पिंगळे, ही मी नाही सांगितलं, त्यांनी जाहीर करावं। त्यावेळेस कसं चाललं, ज्यावेळेस तुम्ही कारखान्याचे चेअरमन होता आणि तुमच्या वेळेस आम्ही काँग्रेसमध्ये तुमच्या मागे होता, तुम्हाला ह्या अजित पिंगळेने घर कार्यकर्त्याची मार्केट कमिटीच्या टाइमला ओळख करून सगळ्या तालुक्यात शिवसैनिकाच्या हातात हात दिले होते। मी त्यांचा कार्यकर्ता 17 सप्टेंबर 2022 पर्यंत होतो, परंतु त्यावेळेस रवी सर अजितदादा तुमच्या लक्षात नसेल की तू युती करू नको, पॅनलची सगळ्या शिवसैनिकाला लावू नको, ही उठाचं पिल्लू आहे, तुझा सगळा तंबू मोडील असं म्हणलं होतं। मला राग आला नाही, मी जर बोललो तुम्हाला आजच सांगायला लागलोय खासदार साहेब, हम तो डुबेंगे सनम मगर तुझको लेके डुबेंगे, तेवढ्यासाठी सांगायला आलोय। तुम्ही मुख्यमंत्री जर इथं असला मुरुडचे माननीय विलासराव देशमुख स्वर्गीय मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळात मेन मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, पण दिलीप दादा नाडे हे त्यांच्या विकासाच्या कामावर मुरुड मध्ये सतत सरपंच होते। तसं तुम्ही भविष्यात कधी झाला पंतप्रधान तरी सुद्धा तुमच्याकडे मी येत नाही आणि तुम्ही माझ्या नादाला लागू नका, कारण मी 21 वर्षे आयुष्यातली घातले, तुमचा पाला एका हातापर्यंत
तुमचा नाद पुरा करणाऱ्याच्या मागे लागल्यानं एवढं माझं बोलून माझं भाषण संपतो. देवळालीकरांनो, तुम्ही फक्त तुमच्या मनाला विचार करा की मी सांगितलेला 20 वर्षाचा कालावधी सत्तेतला आहे. तुमचा वैयक्तिक किंवा ह्या गावाचा विकास करायलाय का? त्याच्यामुळे एकदा तरी हा बडा दाखवा. असं का झालं याचं आत्मपरीक्षण त्यांना करू द्या आणि मग ती पुन्हा तळावर येतील. नाहीतर काय बी केलं, अमोल पटेल आला बोंब म्हणलं, कुणी बी काय बी केलं तरी काय होत नाही. ही कुठंतरी शिक्का पुसून काढा. नुसतं फोनवर बोललं, फोनवर सरपंच आहे, सरपंचाला संविधानिक काम असते. काळ घडी गेली तर पिढी जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.